पंढरपूरची चंद्रभागा नदी म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थान। पंढरपूरमध्ये आलं की भाविकांचे पाय चंद्रभागा नदीकडे आपसूक वळतात। चंद्रभागेमध्ये स्नान केल्यावर वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात। मात्र गेल्या काही वर्षात चंद्रभागा नदीला कचऱ्याचा विळखा पडलेला आहे। त्यामुळे भाविकांनी आता थेट नरेंद्र मोदी यांनाच साद घातलेली आहे। पाहूयात। चंद्रभागेच्या स्वच्छतेकरता नरेंद्र मोदींना साकडं। चंद्रभागा नदी स्वच्छ कधी होणार? भाविकांना किती दिवस मिळणार अस्वच्छ पाणी? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, असं म्हणत अनेक भाविक पंढरपूरमध्ये येत असतात आणि चंद्रभागेत पवित्र स्नान करतात। हे स्नान झाल्याशिवाय भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जात नाही। मात्र गेल्या काही वर्षात चंद्रभागेच्या प्रदूषणात मोठी भर पडली आहे। नदीच्या पात्रात आणि किनाऱ्यावर सुद्धा कचऱ्याचं साम्राज्य दिसतंय। हेच प्रदूषण कमी करण्याकरता अनेक उपक्रम राबवले गेले, पण ते कागदावरच आणि कचरा चंद्रभागेवर, अशीच परिस्थिती आहे। त्यामुळे भाविकांनी आता चंद्रभागेच्या स्वच्छतेकरता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घातलंय। चंद्रभागा बघतो त्या रिकामे बाटल्या वगैरे, कपडे वगैरे, नारळ वगैरे, ते हार वगैरे सगळे चंद्रभागेत टाकतात। ह्याला आपण गंगा माता म्हणतो। तर मला काय म्हणायचं, मोदी सरकार पूर्ण भारत देश फिरतात, तर मोदी सरकारने एकदा पंढरपूरमध्ये 100% यावं आणि ती स्वच्छतेची पाहणी करावी आणि ती स्वच्छता करावी। चंद्रभागेच्या स्वच्छतेकरता युती सरकारच्या काळात नमामि चंद्रभागा योजना जाहीर केली। नदीच्या उगमापासून ते पंढरपूर पर्यंत नदी स्वच्छतेचा हा प्रकल्प होता। मात्र हा प्रकल्प कागदावरच राहिल्याचा आरोप भाविक करतायत। तर हा प्रकल्प ज्यांनी जाहीर केला होता त्या सुधीर मुनगंटीवार यांनी अजूनही चंद्रभागा नदी स्वच्छ होईल अशी आशा व्यक्त केली आहे। भीमाशंकर म्हणजे ज्या कुंडातून या नदीचा उगम होतो तिथून पंढरपूर पर्यंत याची योजना केली। मोठ्या प्रमाणावर पुणे, पिंपरी चिंचवड अशा शहराचं पाणी जे आहे, सांडपाणी ते येतं। पण माझा विश्वास आहे भगवान विठ्ठल हा आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल आणि सरकार यावर लक्ष देऊन उत्तम काम करेल। नदी, वाळवंट, मंदिर परिसर, दर्शन रांग आणि प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेकरता मंदिर समितीनं स्वतंत्र यंत्रणा उभी केली। त्याकरता ठेकेदाराला महिन्याला 10 लाख रुपये दिले जातात। मात्र नदी तर प्रदूषितच आहे, पण सोबतच मंदिर परिसरात कचऱ्याचे ढीग दिसतायत। 10 लाख रुपयाचं होतोय काय असा प्रश्न आम्हाला वारंवार पडतोय। चंद्रभागा तर घाण आहेच आणि शहरात प्रदक्षिणा मार्ग असेल, मंदिर परिसर असेल, पूर्ण घाणी साम्राज्य आहे। मग एवढं मोठं घाण ह्या अधिकाऱ्याला दिसत नाही का? मंदिर समितीचा आणि ठेकेदाराचा काय संबंध आहे का? एक फोटो काढता स्वच्छता करताना तेवढ्यापुरता फोटो वापरायचा, झालं त्यांचं काम झालं, स्वच्छता काही होत नाही। नमामि चंद्रभागेची घोषणा करून 7 ते 8 वर्षांचा कालावधी लोटलाय। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूर कॉरिडॉरची देखील घोषणा केली आहे। या प्रकल्पाला मंदिर परिसरातील रहिवाशांचा विरोध आहे। हा वाद सुरू असतानाच आता चंद्रभागेच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। त्यामुळे भाविकांची आई असणारी चंद्रभागा प्रदूषणाच्या विळख्यातून कधी सुटणार हा सवाल आता विचारला जातोय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।